हे बघा, मी इथे पोहे भिजवायला घेते. 3 माणसांसाठी पोहे घेते. म्हणजे 3 मोठी घ्यायचे आहेत. आणि आता हे मी पोहे धुवून घेते. नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी ते पोहे फोडणी कसे करतात ते तुम्हाला दाखवते. कसे करतात म्हणजे मी माझ्या पद्धतीने दाखवते. त्यामध्ये टोमॅटो, कांदा, बटाटा सगळं घालून, कांदा घालतातच, पण बटाटा वगैरे सगळं घालून कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे पोहे असे भिजवून ठेवते. अजून 1-2 पाण्यामधून धुवून घेणार आहे मी. हे बघा, एका धुण्यामध्येच पाणी किती खराब निघालं. मी अजून एका पाण्यामध्ये धुवून घेते. हे बघा, दुसऱ्या पाण्यानुसार मी धुवून घेते आणि असे ठेवून देते. आणि हे भिजतील, फोडणी होईपर्यंत हे पोहे भिजतील. आणि आता फोडणी करायला घेते. पोहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतले की तेल कढल्यावर त्यामध्ये शेंगदाणे घालून परतून घेते. शेंगदाणे परतून झाल्यावर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घातली. त्यानंतर त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालून परतवून घेते. आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेते, तो घालून परतवून घेते. आणि ते घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालते. टोमॅटोचा छान परतवून घेते. टोमॅटो परतवून झाल्यानंतर एक बटाटा असा काचऱ्या करून त्यामध्ये घालून घेते आणि तोसुद्धा परतून घेते. आणि बटाटा, कांदा, टोमॅटो शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवते. 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं, पण अजून बटाटा शिजला नाही, म्हणून पुन्हा एक 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. इथे बटाटा शिजलाय आणि आता त्यानंतर मी काय करते, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेते आणि हळद घालून व्यवस्थित परतवून घेते. हळद परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हे भिजवलेले पोहे घालून घेते. पोहे घालून फोडणीमध्ये छान परतवून घेते ते. पोहे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साखर घालते आणि चवीनुसार मीठ घालते. हे सगळं घालून पुन्हा एकत्र करून घेते. छान एकजीव करून घ्यायचे. आणि आता इथे पोहे परतवून झाले. त्याला पोह्याला थोडासा पाण्याचा हापका मारून घेते आणि पुन्हा एकत्र करून घेते. आणि त्याच्यावर एक 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघते. आहा! किती सुंदर झालेत बघा पोहे. छान झाले. त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालते, मूठभर ओलं खोबरं घालते आणि ते सगळं घालून छान असं परतवून घेते. इथे आपले पोहे तयार झालेत. पण एक 5 मिनिटासाठी मी त्याच्यावरती झाकण घालून ठेवणार आहे. आणि आता इथे मी पोहे सर्व्ह करते. बघा किती सुंदर दिसतायत पोहे. झालेत की नाही झटपट पोहे? मस्त आहेत की नाही? झटपट होणाऱ्या पोह्याची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.